मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम शेलुवेताळ येथील किराणा दुकानात वाईट इराद्याने घुसून दुकानात असलेल्या 42 वर्षीय महिलेचा हात धरून विनयभंग केल्याप्रकरणी फरार असलेल्या आरोपीस मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी अटक करून गजाआड केले। आरोपीची कारागृहात रवानगी करण्यात आली। ग्राम शेलुवेताळ येथील 42 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती स्वतःच्या दुकानात बसली असता आरोपी वामन लक्ष्मण वानखडे तसेच द्रौपदा लक्ष्मण वानखडे या दोघांनी संगनमत करून फिर्यादीच्या दुकानात जाऊन वाईट इराद्याने हात धरून विनयभंग केला आणि हातातील बांगड्यांचा चुराडा करून अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याच्या धमकी दिल्यावरून आरोपी वामन लक्ष्मण वानखडे व द्रौपदा लक्ष्मण वानखडे यांच्या विरुद्ध भादवी कलम 354 अ 452 394 323 506 34 कलमान्वये गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा पुढील तपास मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार शेख रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती इथापे करीत असताना यातील आरोपी वामन लक्ष्मण वानखडे हा घटनेच्या दिवसापासून फरार झाला होता। विश्वसनीय सूत्रानुसार या प्रकरणातील आरोपीची पक्की खबर तपास अधिकारी स्वाती इथापे यांना मिळताच सहकाऱ्यांसोबत शिताफीने आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली। आरोपीला विद्यमान न्यायालयासमोर हजर केले असता कारागृहात रवानगी करण्याचे आदेश देण्यात आले आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।